लग्नाला 8 वर्षे झाली होती, पण रोहन आणि स्वरा यांचं आयुष्य पाहिलं तर कोणालाही ते आदर्श जोडपं वाटलं असतं. शहरात स्वतःचं सुंदर घर, 2 गोंडस मुलं, दोघांच्याही चांगल्या नोकऱ्या आणि वरवर पाहता सुखाने भरलेला संसार. पण प्रत्येक घराच्या बंद दरवाजामागे काही न बोललेली दुःख, काही न उमगलेले गैरसमज आणि काही अपूर्ण अपेक्षा लपलेल्या असतात. रोहन एका मोठ्या IT कंपनीत वरिष्ठ पदावर काम करत होता. सकाळी घराबाहेर पडल्यावर त्याचा दिवस मीटिंग, प्रोजेक्ट आणि जबाबदाऱ्यांमध्ये संपून जात असे. घरी परतताना त्याचं शरीर थकलं असलं तरी मनाला एकच आधार असायचा, घरी गेल्यावर स्वरा आणि मुलांसोबत निवांत वेळ घालवता येईल. पण वास्तव वेगळंच होतं. स्वरा दिवसभर मुलं, घर आणि स्वतःच्या ऑनलाईन कामात इतकी गुंतून जायची की रात्रीपर्यंत तीही पूर्णपणे थकून जात असे. त्यामुळे दोघांचं बोलणं दिवसेंदिवस कमी होत गेलं. आधी एकमेकांना प्रत्येक छोटी गोष्ट सांगणारे ते दोघे आता फक्त आवश्यक तेवढ्याच गोष्टी बोलत होते. प्रेम कमी झालं नव्हतं, पण ते व्यक्त करण्यासाठी वेळ आणि संयम दोघांकडेही उरला नव्हता. स्वराच्या माहेरी तिच्या धाकट्या भावाचं लग्न ठरलं आणि आईने आग्रह करून तिला मुलांसह 10-12 दिवस आधीच बोलावून घेतलं. रोहनला सुट्टी मिळणं शक्य नव्हतं, त्यामुळे तो लग्नाच्या 2 दिवस आधी येणार होता. सुरुवातीला त्यालाही काही वाटलं नाही. जा, थोडे दिवस आईबाबांसोबत राहून ये, असं त्यानेच तिला सांगितलं होतं. पण स्वरा माहेरी गेल्यानंतर घरात एकदम शांतता पसरली. सकाळी मुलांचा गोंधळ नव्हता, स्वयंपाकघरातून येणारा तिचा आवाज नव्हता, रात्री जेवताना समोर बसून दिवसातील घटना सांगणारी व्यक्ती नव्हती. पहिल्या 2 दिवसात रोहनने कामात स्वतःला झोकून दिलं. रात्री व्हिडिओ कॉलवर मुलांशी बोलायचा, स्वराशी 2-4 मिनिटं गप्पा व्हायच्या आणि दिवस संपायचा. पण लग्नाच्या तयारीमुळे स्वराचा वेळ कमी होत गेला. ती कधी नातेवाईकांसोबत बाजारात असे, कधी मेहंदीच्या कार्यक्रमात, कधी पाहुण्यांच्या स्वागतामध्ये. फोन उशिरा उचलला जायचा किंवा नंतर बोलते एवढाच मेसेज यायचा. रोहनला हे समजत होतं, तरीही मनात कुठेतरी एकटेपणाची बोच वाढत होती. एका दुपारी ऑफिसमधून थोडा वेळ मिळताच त्याने स्वराला फोन केला. 1दा, 2दा, 5दा, पण फोन उचलला गेला नाही. त्याने पुन्हा कॉल केला. अजूनही उत्तर नव्हतं. मनात नकळत विचारांचं वादळ उठू लागलं. इतकी काय व्यस्त असेल? 2 मिनिटं फोन उचलायलाही वेळ नाही. त्याने स्वतःलाच समजावलं, पण चिडचिड वाढत गेली. जवळजवळ 2 तासांनी स्वराचा फोन आला. सॉरी, मोबाईल सायलेंटवर होता. लग्नाची खरेदी सुरू होती म्हणून लक्षच राहिलं नाही, ती सहजपणे म्हणाली. रोहनच्या मनात साचलेला राग एका क्षणात बाहेर पडला. माझ्या फोनपेक्षा बाकी सगळं महत्त्वाचं झालंय ना? माहेरी गेल्यावर तुला आमची आठवणही राहत नाही. स्वराने सुरुवातीला शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला, पण रोहनच्या टोमण्यांनी तिचाही संयम सुटला. प्रत्येक गोष्टीत संशय घेणं बंद कर. मी इथे मजा करायला आलेली नाही. घरची कामं, पाहुणे, मुलं सगळं सांभाळते. एवढ्यात त्याच्या मोठ्या मुली अन्वीला ताप आल्याचं तिने नकळत सांगितलं. ते ऐकताच रोहन अधिकच अस्वस्थ झाला. मुलगी आजारी आहे आणि तू अजूनही तिथेच आहेस. उद्याच परत ये. स्वराने समजावण्याचा प्रयत्न केला की डॉक्टरांनी औषधं दिली आहेत आणि काळजी करण्यासारखं काही नाही. पण दोघांच्याही आवाजातला राग इतका वाढला की संवाद वादात बदलला. फोन अचानक कट झाला आणि दोघेही आपापल्या रागात गप्प बसले. त्या एका फोननंतर त्यांच्या नात्यात पहिल्यांदाच शांततेची भिंत उभी राहिली. रोहननेही पुन्हा फोन केला नाही आणि स्वरानेही नाही. फक्त मुलांच्या तब्येतीबद्दल छोटेसे मेसेज येत होते. लग्नाचा दिवस आला. रोहन ठरल्याप्रमाणे पोहोचला, पण त्याच्या चेहऱ्यावरचं हसू कुठेतरी हरवलं होतं. नातेवाईकांमध्ये तो मिसळत होता, पण त्याचं लक्ष सतत स्वराकडे होतं. स्वरा पाहुण्यांच्या गर्दीत व्यस्त होती. तिने रोहनशी बोलण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण तो प्रत्येक वेळी नंतर बोलू म्हणत विषय टाळत होता. दोघे एकाच घरात होते, तरी मनाने खूप दूर गेले होते. स्वराच्या आईला त्यांच्या वागण्यातला बदल जाणवत होता, पण लग्नाच्या गडबडीत तिने काही विचारलं नाही. रात्री सगळे झोपल्यानंतर मात्र स्वराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. इतक्या वर्षात कधी असं झालं नव्हतं, ती मनात म्हणाली. दुसरीकडे रोहनही छताकडे पाहत पडला होता. त्यालाही स्वतःच्या बोलण्याचा पश्चाताप होत होता, पण पहिला फोन करून माफी मागण्या इतकं त्याचं मन अजून मोकळं झालं नव्हतं. दोघांच्या मध्ये आता अहंकाराचं एक अदृश्य अंतर उभं राहिलं होतं. लग्न संपलं आणि स्वरा मुलांसह परत घरी आली. घरात सगळं पूर्वीसारखंच होतं, पण वातावरण पूर्णपणे बदललं होतं. आवश्यक तेवढ्याच गोष्टी बोलल्या जात होत्या. मुलांसमोर दोघेही हसण्याचा प्रयत्न करत, पण एकांत मिळाला की शांतता पुन्हा दोघांना वेढून टाकत असे. दिवस गेले तसे छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद वाढू लागले. रोहनला वाटत होतं की स्वरा आता त्याच्यापेक्षा माहेरच्यांना जास्त महत्त्व देते.
तर स्वराला वाटत होतं की रोहन तिच्यावर विश्वास ठेवत नाही. दोघांनाही एकमेकांवर प्रेम होतं, पण ते प्रेम आता गैरसमजांच्या धुक्यामागे हरवू लागलं होतं. त्यांना अजून माहीत नव्हतं की हा छोटासा वाद पुढे त्यांच्या संपूर्ण संसाराला हादरवणाऱ्या वळणावर नेऊन उभा करणार आहे. लग्नाच्या गडबडीनंतर घरी परतलेलं जीवन जरी पुन्हा आपल्या नेहमीच्या लयीत चालू झालं असं वाटत असलं, तरी रोहन आणि स्वराच्या नात्यात आता काहीतरी कायमचं बदललं होतं. बाहेरून पाहणाऱ्याला दोघेही एकाच घरात, एकाच कुटुंबात आणि जबाबदाऱ्या पार पाडणारे साधे जोडपे वाटत होते. पण घराच्या चार भिंतींच्या आत मात्र शांततेचा एक वेगळा स्थान दाटून आला होता. बोलणं कमी झालं होतं, पण गैरसमज वाढले होते. लहान सहान गोष्टींवरही दोघांची नजर वेगळी पडू लागली होती आणि त्या छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या वादाचं कारण बनत होत्या. मुलांच्या समोर दोघेही स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होते, पण मुलंही आता त्यांच्या शांत चेहऱ्यामागचा ताण जाणवू लागली होती. रोहनला कामाचा ताण आधीपेक्षा जास्त जाणवू लागला होता. ऑफिसमध्ये नवीन प्रोजेक्ट सुरू झाल्यामुळे मीटिंग्स, डेडलाईन्स आणि क्लायंटच्या अपेक्षा वाढल्या होत्या. तो घरी परतायचा तेव्हा अनेकदा तो इतका थकलेला असायचा की थेट सोफ्यावर बसून फोनमध्ये गुंतून जायचा. स्वराला मात्र वाटायचं की रोहन आता तिच्याशी मुद्दाम अंतर ठेवतोय. ती दिवसभर घर, मुलं आणि तिचं छोटंसं ऑनलाईन काम सांभाळत होती, पण आतून तीही थकली होती. एक दिवस तिने सहज विचारलं, तुला माझ्याशी बोलायला वेळच नसतो का आता? रोहनने थकलेल्या आवाजात उत्तर दिलं, दिवसभर ऑफिसमध्ये काम करून आलोय, थोडा वेळ शांत बसू दे. त्या एका वाक्याने स्वराच्या मनात आणखीन राग निर्माण झाला. हळूहळू संवादाऐवजी टोमणे सुरू झाले. तुला फक्त तुझं ऑफिसच महत्त्वाचं आहे, एकीकडे स्वरा म्हणायची, तर रोहन म्हणायचा, घरात राहून तुला माझ्या जबाबदाऱ्यांची कल्पनाच नाही. या वाक्याने दोघांमधलं अंतर आणखी वाढलं. पूर्वी जेव्हा एखादी समस्या आली की दोघे मिळून सोडवायचे. आता मात्र प्रत्येकजण आपापल्या बाजूने स्वतःला बरोबर सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते. प्रेम अजूनही होतं, पण त्यावर राग आणि अहंकाराची धूळ साचत चालली होती. एके दिवशी शाळेतून फोन आला की अन्वीचा गृहपाठ सतत अपूर्ण राहत आहे आणि ती वर्गात लक्ष देत नाही. ही गोष्ट कळताच स्वराने रोहनला सांगितलं, तू थोडा वेळ काढून तिच्याशी बोल ना. ती माझ्यापेक्षा जास्त तुझं ऐकते. रोहननं लगेच प्रतिक्रिया दिली, माझ्याकडे वेळ असता तर नक्की केलं असतं. तू दिवसभर घरी असतेस, तू का नाही समजावत? स्वराला हे ऐकून खूप वाईट वाटलं. म्हणजे सगळं मीच सांभाळायचं असं म्हणत ती रागाने दुसऱ्या खोलीत निघून गेली. त्या दिवसानंतर मुलीच्या अभ्यासावरूनही दोघांमध्ये कुरबुरी झाल्या. दरम्यान स्वराच्या आईची तब्येत अचानक बिघडली. तिला काही दिवस माहेरी जावं लागणार होतं. ती निघताना तिने रोहनकडे एकदा पाहिलं. तू लक्ष ठेव मुलांवर, एवढंच ती म्हणाली. रोहनने मान हलवली, पण त्याच्या मनात आधीच ताण होता. स्वरा माहेरी गेल्यावर घरात पुन्हा एकदा शांतता पसरली, पण ही शांतता सुखाची नव्हती, ती रिकामेपणाची होती. ऑफिसमधून परतल्यावर रोहनला घर जास्तच मोठं आणि बोचणारं वाटू लागलं. मुलंही आईची आठवण काढत होती. व्हिडिओ कॉलवर स्वरा दिसायची, पण संभाषण आता पूर्वीसारखं नव्हतं. प्रत्येक वाक्यात एक सावधपणा होता. जणू काही चुकीचं बोलू नये म्हणून दोघेही स्वतःला आवरत होते. एका संध्याकाळी रोहनने पुन्हा फोन केला. यावेळी तो थोडा अस्वस्थ होता. तू किती दिवस राहणार आहेस तिथे? त्याने विचारलं. स्वरा शांतपणे म्हणाली, आई अजून बरी नाही, 2-3 दिवस लागतील. रोहनचा आवाज थोडा चिडलेला झाला. प्रत्येक वेळी काही ना काही कारण असतंच. हे ऐकून स्वराचा संयम सुटला. मी इथे आरामासाठी आलेली नाही, माझी आई आजारी आहे. फोनमध्ये काही सेकंद शांतता पसरली आणि मग पुन्हा जुना वाद सुरू झाला. दोघेही एकमेकांना दोष देत राहिले. संभाषण पुन्हा अर्ध्यावरच संपलं. त्या रात्री रोहन खूप वेळ जागा होता. त्याला पहिल्यांदा असं वाटलं की काहीतरी हातातून निसटत चाललं आहे, पण त्याच वेळी त्याचं मन माघार घेण्यास तयार नव्हतं. दुसरीकडे स्वरा रडत होती, पण तिच्याही मनात तितकाच राग आणि निराशा होती. मीच सगळं चुकीचं करते का? हा प्रश्न तिच्या मनात सतत घोळत होता. स्वरा माहेरी जाऊन आता जवळपास 8 दिवस झाले होते, पण या काळात रोहन आणि तिच्या नात्यातला ताण कमी होण्याऐवजी अजूनच वाढत गेला होता. आधी जे वाद फक्त रागापुरते मर्यादित होते, ते आता मौनात बदलले होते. मेसेजला उशिरा उत्तर येणे, फोन कॉल कमी होणे आणि बोलताना येणारा थंडपणा, या सगळ्यांमुळे दोघांच्याही मनात असुरक्षिततेची भावना वाढत चालली होती. प्रेम अजूनही होतं, पण ते प्रेम आता गैरसमजांच्या जाळ्यात अडकून श्वास गुदमरल्यासारखं झालं होतं. एका रात्री उशिरा रोहन ऑफिसमधून घरी परतला. घरात मुलं झोपलेली होती आणि घर पूर्ण शांत होतं. त्या शांततेने त्याला आणखी अस्वस्थ केलं. त्याने स्वराला फोन केला, पण फोन उचलला गेला नाही. काही वेळाने मेसेज आला, आईला थोडा त्रास झाला आहे, हॉस्पिटलमध्ये आहोत. हे वाचताच रोहन घाबरला. त्याने लगेच कॉल केला, पण पुन्हा उत्तर नव्हतं.
त्याच्या मनात विचारांचं वादळ उठलं. तिने मला आधी का नाही सांगितलं? ती इतकी गंभीर गोष्ट लपवत होती का? त्याने स्वतःच अंदाज बांधायला सुरुवात केली आणि त्या अंदाजांनी त्याचा राग अधिक वाढवला. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वरा घरी परत आली. तिचा चेहरा थकलेला होता. डोळ्यांखाली काळी वर्तुळं होती. रोहनने तिला पाहताच विचारलं, काल रात्री काय झालं होतं? मला आधी का नाही सांगितलं? स्वराने शांतपणे उत्तर दिलं, मी घाईत होते. आईची तब्येत अचानक बिघडली होती. पण रोहन ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तू नेहमीच सगळं एकटीने ठरवतेस. माझं काही अस्तित्वच नाही का? स्वराचा आवाजही आता थोडा कठोर झाला. तू ऑफिसमध्ये असतोस. तुला कधीच वेळ नसतो. आणि अशा वेळी मला कोणाशी तरी बोलून निर्णय घ्यावा लागतो. या एका वाक्याने रोहनचा संयम तुटला. म्हणजे आता मी उपयोगाचाच नाही राहिलो. हे ऐकून स्वरा स्तब्ध झाली. दोघांमध्ये काही क्षण शांतता पसरली, पण ती शांतता वादळापूर्वीची होती. त्या दिवशी पहिल्यांदा दोघांनी एकमेकांवर थेट आरोप केले. जुन्या सगळ्या गोष्टी पुन्हा उकरून काढल्या गेल्या. लग्नाच्या आधीचा गैरसमज, फोन कॉलचा वाद, मुलांची जबाबदारी, सगळं काही एका मोठ्या भांडणात बदललं. त्या रात्री स्वरा मुलांना घेऊन वेगळी झोपली. रोहन एकटाच हॉलमध्ये बसून राहिला. त्याला वाटत होतं की तो बरोबर आहे, पण आतून काहीतरी त्याला खात होतं. मी एवढा चुकीचा आहे का? हा प्रश्न त्याच्या मनात पहिल्यांदाच आला. पण अहंकाराने तो प्रश्न लगेच दाबला गेला. दुसरीकडे स्वरा रडत होती, पण तिच्या मनातही तेच विचार फिरत होते. मीच सगळं सहन करत आहे, तरीही मीच चुकीची का ठरते? पुढच्या काही दिवसात दोघांमध्ये संवाद जवळजवळ थांबला. घरात फक्त आवश्यक तेवढे शब्द वापरले जात होते. मुलांना मात्र हे बदल स्पष्ट जाणवत होते. अन्वी शांत झाली होती आणि छोटा आरव सतत आईला चिकटून राहायचा. घरातलं वातावरण पूर्ण बदललं होतं. एके दिवशी अन्वी शाळेतून परत आली तेव्हा ती खूप शांत होती. तिच्या शिक्षिकेने सांगितलं होतं की ती वर्गात अजिबात बोलत नाही आणि सतत एकटी बसते. हे ऐकून स्वराला खूप धक्का बसला. तिने लगेच रोहनला सांगितलं, आपल्याला काहीतरी करायला हवं. रोहनने थंडपणे उत्तर दिलं, माझ्याकडे वेळ नाही या सगळ्यासाठी. हे ऐकून स्वराच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती काही बोलली नाही. त्या रात्री स्वरा बराच वेळ मुलांकडे पाहत बसली. तिला जाणवत होतं की या भांडणाचा परिणाम फक्त त्यांच्या नात्यावर नाही, तर मुलांवरही होत आहे. तिच्या मनात पहिल्यांदा एक भीती निर्माण झाली. हे सगळं असंच चालू राहिलं तर काय होईल? त्या रात्री घरात नेहमीपेक्षा जास्त शांतता होती. रोहन हॉलमध्ये बसून लॅपटॉपवर काहीतरी करत होता, पण त्याचं लक्ष स्क्रीनवर नव्हतं. स्वरा मुलांच्या खोलीत होती. आरव झोपला होता, पण अन्वी अजूनही जागीच होती. तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच शांत दुःख होतं. अचानक अन्वी उठली आणि आईजवळ येऊन बसली. आई, तू आणि बाबा सारखे का भांडता? हा साधा प्रश्न स्वराच्या हृदयात खोलवर घुसला. तिला काही क्षण उत्तरच सुचलं नाही. नाही ग, आम्ही भांडत नाही, फक्त थोडे मतभेद आहेत. ती कसाबस हसत म्हणाली. पण अन्वीने डोळ्यात पाणी आणून विचारलं, मतभेद असले की डिवोर्स होतो का? त्या एका प्रश्नाने स्वरा हादरली. तिला जाणवलं की जे ती आणि रोहन स्वतःच्या अहंकारात विसरले होते ते मुलांच्या मनावर खोल जखम करत होते. ती उठली आणि हॉलमध्ये आली. रोहन अजूनही लॅपटॉपमध्ये गुंतलेला होता. ती काही क्षण शांत उभी राहिली आणि मग म्हणाली, आपल्याला बोलायला हवं. रोहनने नजर न उचलताच उत्तर दिलं, आता काय नवीन? त्या थंड आवाजाने स्वराचा संयम तुटला नाही. उलट ती शांतपणे म्हणाली, आपण जर आता थांबलो नाही तर आपण फक्त एकमेकांनाच नाही, मुलांनाही हरवून बसू. हे ऐकून रोहन पहिल्यांदा शांत झाला. त्याने लॅपटॉप बंद केला आणि स्वराकडे पाहिलं. दोघांच्या मध्ये बराच वेळ मौन पसरलं. त्या मौनात राग नव्हता, फक्त थकवा होता. रोहन हळू आवाजात म्हणाला, मला वाटलं होतं तू मला समजत नाहीस. स्वरा डोळ्यात पाणी आणून म्हणाली, आणि मला वाटत होतं तू माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस. त्या क्षणी दोघांनाही पहिल्यांदा लक्षात आलं की त्यांचं भांडण प्रेमाच्या अभावामुळे नव्हतं, तर संवाद तुटल्यामुळे होतं. रोहन उठून स्वराच्या समोर आला. मला कधीच तुला गमवायचं नाहीये, तो म्हणाला. स्वराने हलकसं हसत उत्तर दिलं, आणि मला कधीच तुझ्यापासून दूर जायचं नव्हतं. दोघांच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते अश्रू आता वेदनेचे नव्हते, तर समजुतीचे होते. त्यांनी पहिल्यांदाच एकमेकांचं पूर्ण ऐकून घेतलं, मध्ये तोड न करता, दोष न देता. पुढच्या काही दिवसात घरात हळूहळू बदल दिसू लागला. रोहनने ऑफिसमधून वेळ काढून मुलांसोबत बसायला सुरुवात केली. तो त्यांचा होमवर्क पाहू लागला, त्यांच्याशी खेळू लागला. स्वरा पुन्हा त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलू लागली. अजूनही आयुष्यात ताण होता, पण आता तो ताण एकत्र पेलला जात होता. दोघांनी ठरवलं की प्रत्येक आठवड्यात एक संध्याकाळ फक्त कुटुंबासाठी ठेवायची, फोन, काम आणि बाहेरच्या जगाशिवाय. एका रविवारी संध्याकाळी चौघेही बाल्कनीत बसले होते. बाहेर हलका वारा वाहत होता आणि आकाशात संधीप्रकाश पसरला होता. अन्वी अचानक म्हणाली, आई बाबा, आता तुम्ही कधीच भांडू नका हं. रोहनने तिला जवळ घेतलं आणि हसत म्हणाला, आता आम्ही भांडलो तरी लगेच बोलून सोडू. स्वरा हसली आणि म्हणाली, कारण आम्हाला आता समजलं आहे की मौन हे उत्तर नसतं,
त्या क्षणी त्यांच्या आयुष्याचं एक महत्त्वाचं सत्य उलगडलं होतं. संसार तोडणारे मोठे प्रसंग नसतात, तर छोटे छोटे न बोललेले गैरसमज असतात. आणि जेव्हा तेच गैरसमज वेळेत बोलून मिटवले जातात, तेव्हा तुटलेले धागे पुन्हा जोडले जातात, अधिक मजबूत होऊन. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.